नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रियापद हे प्रकरण अभ्यासत होतो. मागील लेक्चरमध्ये आपण क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार अभ्यासले, सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद. आता आपल्याला क्रियापदाचे इतर प्रकार पाहायचे. पहा, आता क्रियापदाच्या इतर प्रकारामध्ये पहिल्यांदा आपण समजून घेऊ द्विकर्मक क्रियापद. कोणतं क्रियापद? द्विकर्मक क्रियापद. म्हणजे हा तिसरा प्रकार. आता कितवा प्रकार आहे? तिसरा. सकर्मक पाहिलं, अकर्मक पाहिलं, आता द्विकर्मक क्रियापद हा तिसरा प्रकार. ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून, कुणाकडून? कर्त्याकडून एकाच वेळी म्हणजे एकदाच दोन घटकांवर जाऊन घडते. किती घटकांवर? दोन घटकांवर घडते. अशा वाक्यातील क्रियापदाला काय म्हणतात? द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. द्विकर्मक क्रियापद. पहा, आता ज्या वाक्यामध्ये कर्त्यापासून निघालेली क्रिया एकाच घटकावर जाऊन घडते ते क्रियापद सकर्मक. परंतु ज्या वाक्यामध्ये कर्त्यापासून निघालेली क्रिया दोन वेगवेगळ्या घटकांवर जर जाऊन घडत असेल तर आता त्या अर्थी त्या वाक्यामध्ये किती कर्म असतील? दोन कर्म असतील. मग अशा वाक्यातील क्रियापदाला काय म्हणायला पाहिजे? द्विकर्मक क्रियापद म्हणायला पाहिजे. मग ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी किती कर्माची गरज लागते? दोन कर्मांची गरज लागते. त्यांना म्हणतात द्विकर्मक क्रियापद. द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. मग द्विकर्मक क्रियापद असणाऱ्या वाक्यात डॅडॅस व डॅडॅस असे दोन कर्म असतात. कोणते? एक असते प्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म. असे किती कर्म असतात? दोन कर्म असतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म. मग तेव्हा त्या वाक्यातील क्रियापद कोणतं असते? द्विकर्मक क्रियापद असते. मग आता कसं? पहा, लक्ष द्या. आता उदाहरणार्थ, आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आता या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? सांगितली. मग आता सांगितली एक क्रियापद कोणतं आहे ते पाहायचं आपल्याला. मग आता त्याला मूळ धातू कुठला आहे? सांग. मग सांगणारी कोण? आजी. आजी कोण या वाक्यात? कर्ता. म्हणजे या वाक्यात क्रिया करणारी कोण आहे? आजी आहे. मग आता आजीपासून निघालेली क्रिया कोणती? सांगण्याची क्रिया. कोणाकोणावर जाऊन घडायली ते पाहायचं. मग आजीपासून निघालेली क्रिया कोणावर जाऊन घडायली? नातवावरही जाऊन घडायली, आणखी गोष्टीवरही जाऊन घडायली. ज्या अर्थी कर्त्यापासून निघालेली क्रिया दोन वेगवेगळ्या घटकांवर जाऊन घडते त्या अर्थी त्या वाक्यामध्ये क्रिया भोगणारे किंवा सोसणारे किती घटक असतात? दोन घटक असतात. म्हणजे त्या वाक्यात दोन कर्म असतात. त्या वाक्यातील क्रियापदाला म्हणतात द्विकर्मक क्रियापद. मग आता ज्या वाक्यात दोन कर्म असतात त्या वाक्यामध्ये एक असते प्रत्यक्ष कर्म आणि एक असते अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्माच्या अगोदर येते, म्हणजे सुरुवातीला येते. आणि अप्रत्यक्ष कर्माला कोणते प्रत्यय लागलेले असतात? चतुर्थीचे प्रत्यय लागलेले असतात. याला का लक्षात? अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असते. कसं असते? व्यक्तिवाचक. मग हे नातवाला हे कोणतं कर्म आहे? अप्रत्यक्ष कर्म आहे. कोणतं कर्म आहे? अप्रत्यक्ष कर्म. आणि अप्रत्यक्ष कर्मानंतर येणारं कर्म कोणतं असते? प्रत्यक्ष कर्म असते. कोणतं कर्म असते? प्रत्यक्ष कर्म. आणि प्रत्यक्ष कर्म हे प्रथमेत असते, म्हणजे त्याला कोणत्याच विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसतो, म्हणजे त्याची विभक्ती प्रथमा असते. काही व्याकरणकार त्याला अप्रत्ययी द्वितीय सुद्धा मानतात. बरोबर. आणि ते आहे वस्तुवाचक. कसं असते? वस्तुवाचक. प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक आणि अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक असते. म्हणजे द्विकर्मक क्रियापद असणाऱ्या वाक्यात प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माकडे दान जाण्याची वृत्ती असते. कोण कोणाकडे स्वतःहून दान जाते? प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माकडे स्वतःहून दान जाते. म्हणून अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते? संप्रदानी चतुर्थी असते. कोणती असते? संप्रदानी चतुर्थी. म्हणजे याला लागलेले प्रत्यय कोणाचे असतात? चतुर्थीचे असतात. हे विभक्तीमध्ये सुद्धा आपण पाहिले की नाही. मग आता सांगितली या क्रियापदाला या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी या वाक्यात किती कर्माची गरज लागली? दोन कर्माची गरज लागली. ज्या अर्थी एखाद्या वाक्यातील क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्माची गरज लागते त्या वाक्यात किती कर्म? मग दोन कर्म. त्या वाक्यातील क्रियापदाला काय म्हणायचं? मग द्विकर्मक क्रियापद. मग सांगितले क्रियापद कसं आहे? द्विकर्मक क्रियापद आहे. त्यानंतर पुढे चला. आता स्वातीने भिकाऱ्याला पैसा दिला आहे ना. अगोदर त्याला भिकारी करणारी तीच आहे. कोण? स्वाती. आणि वरून पैसा देणारी कोण आहे? तीच आहे. मग आता स्वातीने भिकाऱ्याला पैसा दिला. मग दिला हे काय? आपलं क्रियापद आहे. याला मूळ धातू कुठला आहे? दे. मग आता दे हा मूळ धातू आहे. कोणती क्रिया दर्शवतो? देण्याची. मग देणारी कोण? स्वाती. स्वाती कोण या वाक्यात? कर्ता. मग स्वातीपासून निघालेली क्रिया कोणावर जाऊन घडायली? भिकाऱ्यावरही जाऊन घडायली आणि पैशावरही जाऊन घडायली. ज्या अर्थी कर्त्यापासून निघालेली क्रिया दोन वेगवेगळ्या घटकांवर जाऊन घडते त्या अर्थी त्या वाक्यामध्ये किती कर्म पाहायला मिळतात? दोन कर्म पाहायला मिळतात. एक असते अप्रत्यक्ष कर्म आणि एक असते प्रत्यक्ष कर्म. मग प्रत्यक्ष कर्माच्या अगोदर येणारं कर्म
अप्रत्यक्ष कर्म असते. अप्रत्यक्ष कर्म कसं असते? व्यक्तिवाचक असते. अप्रत्यक्ष कर्माला चतुर्थीचे प्रत्यय लागलेले असतात आणि मग आता अप्रत्यक्ष कर्मानंतर येणारं कर्म प्रत्यक्ष कर्म असते. त्याला कुठल्याच विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसतो. ते असते प्रथमांत असते, म्हणजे ते असते वस्तुवाचक. अप्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक, अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक. मग आता द्विकर्मक क्रियापद असणाऱ्या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म हे अप्रत्यक्ष कर्माकडे दान जाण्याची वृत्ती असते. कोण कोणाकडे दान चाललं? पैसा भिकाऱ्याकडे दान चालला. याला का लक्षात? मग आता दिला या क्रियापदाला या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी किती कर्माची गरज लागायली? 2 कर्माची गरज लागायली. म्हणून दिला हे क्रियापद कसं आहे? द्विकर्मक क्रियापद आहे. आलं का लक्षात? त्यानंतर पुढे चला. आता पहा, तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म कसं ओळखायचं ते थोडक्यात सांगतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं की वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा, अप्रत्यक्ष कर्म ओळखा. मग वाक्यात 2 कर्म आहेत हे कळालं तर तुम्हाला कळेल ना की या वाक्यातील क्रियापद द्विकर्मक क्रियापद आहे. बरोबर आहे? कशावरून कळेल? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्मावरून. मग तुम्हाला प्रत्यक्ष कर्म ओळखता आलं पाहिजे, अप्रत्यक्ष कर्म सुद्धा वाक्यातील ओळखता आलं पाहिजे. मग आता पुढे त्याला समजून सांगतो. जे सांगितले जाते किंवा दिले जाते ते कोणते कर्म असते हो? जे सांगितले जाते किंवा दिले जाते ते कोणतं कर्म असते? हे प्रत्यक्ष कर्म असते. कोणतं कर्म असते? प्रत्यक्ष कर्म असते. पहा, प्रत्यक्ष कर्म असते. मग आता जे सांगितले जाते ते आणि जे दिले जातं ते असते प्रत्यक्ष कर्म. मग आता वर वाक्य घेतलं होतं आपण. पहिलं वाक्य कोणतं होतं? पहिलं वाक्य, आजीने नातवाला गोष्ट सांगितली. मग जे सांगितली जाते ते काय? गोष्ट. पहा ना, जे सांगितले जाते ते किंवा जे सांगितली जाते ते काय? गोष्ट. मग गोष्ट आहे काय इथं? गोष्ट कोणतं कर्म आहे? प्रत्यक्ष कर्म आहे. मग प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असते. ते स्वतःहून कोणाकडे दान जाते? प्रत्यक्ष कर्माकडे दान जाते. मग गोष्ट स्वतःहून कोणाकडे दान चालली? नातवाकडे दान चालली. बरोबर आहे? मग हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि याला कुठल्याच विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसतो. मग जे दिलं जातं किंवा जे सांगितलं जातं ते प्रत्यक्ष कर्म. मग आता पहा, दुसरं जे वाक्य आहे आपलं, स्वातीने भिकाऱ्याला पैसा दिला. मग जे दिले जाते ते काय? पैसा. मग जे दिला जातो तो काय? पैसा आहे ना. आता बरोबर, मग तुम्ही असं म्हणायचं, जे जो दिला जातो तो काय? तो काय? मग पैसा. मग पैसा हे कोणतं कर्म झालं? प्रत्यक्ष कर्म झालं. यायला का लक्षात? आणि आता पहा, ज्याला सांगितले जाते किंवा दिले जाते ते कोणतं कर्म असते? अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म असते. मग आता पहा, उदाहरणार्थ आपलं पहिलं वाक्य कोणतं वाक्य होतं? आजीने नातवाला गोष्ट सांगितली. मग ज्याला सांगितली जाते तो कोण आहे? नातू आहे ना. मग नातवाला हे कोणतं कर्म आहे? अप्रत्यक्ष कर्म. नातवाला, नातवाला हे कोणतं कर्म झालं? अप्रत्यक्ष कर्म. याला लक्षात. आणि दुसरं वाक्य होतं आपलं, स्वातीने भिकाऱ्याला पैसा दिला. ज्याला दिला जातो तो कोण? भिकारी. मग भिकाऱ्याला हे कोणतं कर्म झालं? अप्रत्यक्ष कर्म. भिकाऱ्याला. मग आता पहा, अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती संप्रदानी चतुर्थी असते आणि प्रत्यक्ष कर्माची विभक्ती प्रथमा असते. पहा, प्रत्यक्ष कर्माची विभक्ती प्रथमा, हे प्रथमेत असते. याची विभक्ती प्रथमा किंवा काही व्याकरणकार याला अप्रत्यय द्वितीय पण मानतात. आणि अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते? संप्रदानी. संप्रदानी चतुर्थी असते. दानाचा बोध करून दिला ना, मग संप्रदानी चतुर्थी. कोण कोणाकडे दान चालू? या नातवाकडे, भिकाऱ्याकडे. मग याची विभक्ती संप्रदानी चतुर्थी आहे. ज्याला उद्देशून आपण दान करतो किंवा देतो ते काय असते? मग अप्रत्यक्ष कर्म. बरोबर, मग त्याची विभक्ती संप्रदानी चतुर्थी. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखू शकता. ही एक पहिली पद्धत झाली. आता पुढे सांगतो आणखी कोणकोणत्या पद्धती आहेत. हे आलं लक्षात? जे दिलं जातं किंवा जे सांगितलं जातं ते कोणतं कर्म? मग प्रत्यक्ष. ज्याला दिलं जातं किंवा सांगितलं जातं ते कोणतं कर्म? अप्रत्यक्ष कर्म. त्यानंतर पुढे चला. हे झालं ना. आता पहा, वाक्यातील अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष कर्म कसे ओळखायचं ते समजून सांगतो आता परत दुसऱ्या पद्धतीनं. आता अप्रत्यक्ष कर्माला आणखी काय काय म्हणतात पहा. व्यक्तिवाचक कर्म, ते व्यक्तिवाचक आहे ना, त्याला अप्रस्तुत कर्म म्हणतात. अप्रस्तुत, ते प्रस्तुत आहे का? मुख्य आहे का? नाही. अप्रस्तुत कर्म त्याला गौण कर्म म्हणतात, कारण की ते प्रधान नाही, ते मुख्य नाही, म्हणून हे कसं आहे? गौण कर्म आहे. आणि याला म्हणतात दान घेणारे म्हणतात. काय म्हणतात? दान घेणार आहे. कोणतं कर्म? अप्रत्यक्ष कर्म. मग आता हे ओळखायचं कसं अप्रत्यक्ष कर्म? इकडे लक्ष द्या. आता प्रत्यक्ष कर्माच्या अगोदर येते, हे वाक्य सुरुवातीला आहे. बरोबर आहे. त्यानंतर विभक्ती संप्रदानी चतुर्थी असते ओळखण्यासाठी.
आणि ते कसं असते व्यक्तिवाचक किंवा प्राणीवाचक असते, व्यक्तिवाचक किंवा प्राणीवाचक असते. मग पहिलं वाक्य घेतलं होतं आपण वर, काय घेतलं होतं? आजीने नातवाला गोष्ट सांगितली, असे वाक्य होतं ना. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. सांगा या वाक्यातलं अप्रत्यक्ष कर्म कोणतं आहे? आता उदाहरणार्थ नातवाला, हे कोणतं कर्म आहे? अप्रत्यक्ष कर्म आहे. मग आता पहा, अप्रत्यक्ष कर्म हे प्रत्यक्ष कर्माच्या काय येते? अगोदर येते, बरोबर. त्याची विभक्ती कोणती असते? संप्रदानी चतुर्थी असते. आलं लक्षात? त्यानंतर ते कसं आहे? व्यक्तिवाचक असते. मग त्या कर्माला कोणतं कर्म म्हणतात? अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात. दुसरं वाक्य घेतलं होतं आपण, स्वातीने भिकाऱ्याला पैसा दिला. या वाक्यातलं अप्रत्यक्ष कर्म कोणतं आहे? भिकाऱ्याला. कोणतं आहे? भिकाऱ्याला, बरोबर आहे, भिकाऱ्याला. हे अप्रत्यक्ष कर्म. मग अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्माच्या अगोदर विभक्ती संप्रदानी चतुर्थी, ते व्यक्तिवाचक म्हणजे प्राणीवाचक पण आहे, बरोबर आहे. आलं लक्षात? पुढे चला. ही एक पद्धत झाली ओळखायची. प्रत्यक्ष कर्म कोणतं कर्म? प्रत्यक्ष कर्म. त्याला म्हणतात वस्तुवाचक कर्म, त्याला म्हणतात प्रस्तुत कर्म, त्याला म्हणतात प्रधान कर्म, त्याला म्हणतात मुख्य कर्म, त्याला म्हणतात दान जाणारे. हे दान जाणार आणि घेणार अप्रत्यक्ष कर्म. दान जाणार प्रत्यक्ष कर्म. दान जाणार प्रथमित असते, घेणार चतुर्थीत असते. घेणार चतुर्थीत, जाणार प्रथमित असते. मग आता पहा, अप्रत्यक्ष कर्मानंतर येते कोणतं कर्म? प्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्मानंतर येते विभक्ती प्रथमा किंवा काही व्याकरणकर्त्याला काय म्हणतात? अप्रति द्वितीया मानतात. मग ते कसं असते? वस्तुवाचक असते आणि त्याला कोणत्याच विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो, म्हणजे ते प्रथमेत आहे. मग आता पहा, आपलं उदाहरण पहिलं, आजीने नातवाला गोष्ट कधी कधी सांगता सांगताच मध्ये नातू झोपते ना, काही नाही, सांगता सांगताच नातू मध्ये झोपते. मग सकाळी जागे आल्यानंतर नातूला लक्षात येते की आजी रात्री आपल्याला गोष्ट सांगत होती. पुन्हा नातू आजी जवळ जाते, आजी आजी रात्रीची गोष्ट सांग ना. आजी म्हणते उरलेली गोष्ट आता कोणाला विचार? आजोबाला विचार. कारण की नातू मध्ये झोपलेला असते, आजीची गोष्ट सांगणं चालू असते, उरलेली गोष्ट कोणा ऐकलेली असते? आजीने ऐकलेली असते. म्हणून उरलेली गोष्ट कोणाला विचार? आता आजोबाला विचार. पहा, आजीने नातवाला गोष्ट सांगितली. मग आता पहा, हे अप्रत्यक्ष कर्मानंतर येते. अप्रत्यक्ष कर्म हे नातवाला होते, याच्या नंतर आलं गोष्ट, बरोबर आहे. मग आता विभक्ती प्रथमा किंवा कोणती असते? याची विभक्ती प्रथमा किंवा अप्रति द्वितीय असते, बरोबर आहे. आणि मग आता पहा, हे वस्तुवाचक आहे. कसं आहे? वस्तुवाचक. मग आता दान जाणार प्रथमित असते, ते असते प्रत्यक्ष कर्म. दान जाणार कोण आहे? गोष्ट. आणि ज्याच्याकडे दान चाललं ते कोण आहे? अप्रत्यक्ष कर्म, ते असते चतुर्थीमध्ये. हे लक्षात घ्या, कळालं? मग आता पुढे चला. ही एक पद्धत झाली प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखायची. वर पहिली सांगितली, जे दिलं जातं किंवा जे सांगितलं जातं ते प्रत्यक्ष कर्म, ज्याला दिलं जातं ज्याला सांगितलं जातं ते अप्रत्यक्ष कर्म. आणि ही दुसरी पद्धत झाली. आता आणखी एक तिसरी पद्धत सांगतो, पुढे चला. क्रियापदाला काय या सर्वनामाचा वापर करून प्रश्न विचारल्यास कोणतं कर्म मिळते? प्रत्यक्ष कर्म मिळते. कोणतं कर्म मिळते? प्रत्यक्ष. पहा, क्रियापदाला काय या सर्वनामाचा वापर करून प्रश्न विचारल्यास तुम्हाला प्रत्यक्ष कर्म मिळते. प्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म मिळते. व कोणाला या सर्वनामाचा वापर करून प्रश्न विचारल्यास क्रियापदाला कोणतं कर्म मिळते? अप्रत्यक्ष कर्म मिळते. अप्रत्यक्ष कर्म मिळते. मग आता पहा कसं. आता आपलं वाक्य होतं, आजीने नातवाला गोष्ट सांगितली. काय सांगितली? गोष्ट, प्रत्यक्ष कर्म. कोणाला सांगितले? अप्रत्यक्ष कर्म. स्वातीने भिकाऱ्याला पैसा दिला. काय दिला? प्रत्यक्ष कर्म. कोणाला दिला? अप्रत्यक्ष कर्म. सोपं आहे की नाही? म्हणजे कोण आणि काय या सर्वनामाचा वापर करायचा. काय ना प्रश्न विचारला क्रियापदाला या सर्वनामाचा वापर करून की प्रत्यक्ष कर्म, आणि कोण या सर्वनामाचा वापर करून प्रश्न विचारला क्रियापदाला की अप्रत्यक्ष कर्म. मग द्विकर्म क्रियापद असणाऱ्या वाक्यात डॅडॅस कर्म व डॅडॅस कर्माकडे दान देण्याची वृत्ती असते. कोण कोणाकडे दान जाते? प्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माकडे दान देण्याची किंवा जाण्याची काय असते? वृत्ती असते. कोण कोणाकडे दान जाते? प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माकडे दान जाते. मग आता दान जाणार कोणा विभक्तीत असते? दान जाणार
प्रथमेत असते म्हणजे प्रथमा विभक्तीत असते, प्रथमेत किंवा प्रथमा विभक्तीत असते, तर काय करा प्रथमा करा, प्रथमा विभक्तीत असते, विभक्तीत किंवा अप्रत्ययी अप्रत्ययी द्वितीया अप्रत्ययी द्वितीय विभक्तीत असते व दान घेणारे कोण्या विभक्तीत असते, संप्रदानी चतुर्थीमध्ये असते, संप्रदानी चतुर्थी विभक्तीत असते, असल्या इथं विभक्तीत असते. पहा दान जाणार प्रथम विभक्तीत, दान घेणार दान घेणार चतुर्थीत, मग दान जाणार प्रथम विभक्ती त्याची किंवा अप्रत्ययी द्वितीया, आणि दान घेणाऱ्याची कोणती आहे, संप्रदानी चतुर्थी विभक्ती असते. आलं लक्षात? चला पुढे आता झालं लिहून पट्ट चला. आता पहा पुढचे उदाहरण, द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्या शिकवितात. मग शिकवितात हे काय आहे, क्रियापद आहे. मग आता हे कोणतं क्रियापद आहे ते आता आपल्याला पाहायचंय. मग शिकविणारे कोण, द्रोणाचार्य. द्रोणाचार्य कोण या वाक्यात, करता. द्रोणाचार्यापासून निघालेली क्रिया कोणाकोणावर जाऊन घडायली, अर्जुनावरही घडायली शिकवण्याची क्रिया, आणि धनुर्विद्येवरती पण घडायली जाऊ. मग कर्त्यापासून निघालेली क्रिया जर दोन वेगवेगळ्या घटकांवर जाऊन घडत असतील तर वाक्यात किती कर्म, दोन कर्म. ज्या वाक्यात दोन कर्म त्या वाक्यातील क्रियापद कोणतं, द्विकर्मक क्रियापद. मग आता द्विकर्मक क्रियापद असणाऱ्या वाक्यात एक कर्म असते प्रत्यक्ष, एक कर्म असते अप्रत्यक्ष. मग आता पहा जे शिकवतात ते काय आहे, धनुर्विद्या. जे शिकवलं जातं ते धनुर्विद्या, ते कोणतं कर्म, प्रत्यक्ष. ज्याला शिकवलं जातं ते कोण, अर्जुन, ते कोणतं कर्म, अप्रत्यक्ष कर्म. असंही ओळखता येते. किंवा मग मी तुम्हाला आता सांगितलं की अप्रत्यक्ष कर्माच्या अगोदर येते असते प्रत्यक्ष कर्माच्या अगोदर येत असते अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय संप्रदानी चतुर्थीचा असतो आणि ते व्यक्तिवाचक असते. आणि प्रत्यक्ष कर्म कधी येते, अप्रत्यक्ष कर्मानंतर कोण येते, प्रत्यक्ष कर्म. त्याची विभक्ती प्रथमा असते आणि ते कसं असते, वस्तुवाचक असते. किंवा काय आणि कोण या सर्वनामाचा वापर करा. काय शिकवितात, धनुर्विद्या, ते आहे प्रत्यक्ष कर्म. कोणाला शिकवितात, अर्जुनाला, ते आहे अप्रत्यक्ष कर्म. आणि शिकवितात हे क्रियापद द्विकर्मक क्रियापद. माळ्याने झाडाला पाणी घातले, माळ्याने झाडाला पाणी घातले. मग घालणारा कोण आहे, माळी. घालण्याची क्रिया कोणाकोणावर घडायली, वाक्यात किती कर्म आले, दोन. मग आता झाडाला अप्रत्यक्ष कर्म, पटपट लिहा तुम्ही आता. हे अप्रत्यक्ष कर्म, पाणी प्रत्यक्ष कर्म. मग आता घातले क्रियापद कसं आहे, द्विकर्मक आहे, बरोबर. आईने मुलीला लाडू दिला, आईने मुलीला लाडू दिला. देणारी आई, आई करता आहे, बरोबर आहे. मग आईपासून निघाली क्रिया मुलीवरही घडायली, लाडूवरही घडायली. मुलीला हे कोणतं कर्म, अप्रत्यक्ष कर्म. आणि लाडू प्रत्यक्ष कर्म. आणि दिला क्रियापद द्विकर्मक क्रियापद. बघा काय दिला, लाडू दिला, प्रत्यक्ष कर्म. कोणाला दिला, मुलीला, अप्रत्यक्ष कर्म. पुष्पाने श्रीवल्लीला गजरा दिला, पुष्पाने श्रीवल्लीला गजरा दिला. मग देणारा कोण, पुष्पा. पुष्पा करता देण्याची क्रिया श्रीवल्लीवरही घडायली, गजऱ्यावरही घडायली. मग श्रीवल्लीला अप्रत्यक्ष कर्म आणि गजरा प्रत्यक्ष कर्म आणि दिला क्रियापद द्विकर्मक क्रियापद. आलं लक्षात? त्यानंतर यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले. मग देणारी यशोदा, यशोदा करता आणि श्रीकृष्णाला अप्रत्यक्ष कर्म आणि लोणी प्रत्यक्ष कर्म आणि दिले द्विकर्मक क्रियापद. ताईने बाळाला औषध पाजले, पाजणारी ताई, पाजण्याची क्रिया बाळावरही घडायली, औषधावर. बाळाला अप्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म. कोणाला, बाळाला. आणि काय पाजले, औषध, प्रत्यक्ष कर्म. काय या सर्वनामाचा वापर केला की प्रत्यक्ष कर्म, आणि कोण या सर्वनामाचा वापर केला की अप्रत्यक्ष कर्म. झालं का लिहून, झालं तर चला पुढे. मग पाहता, कोमलने सर्वांना प्रसाद वाटला, वाटणारी कोमल. वाटण्याची क्रिया सर्वांवरही घडायली, प्रसादावरही घडायली. वाटला हे क्रियापद द्विकर्मक क्रियापद. आता तुम्ही ओळखायचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म कोणतं, ते आता तुमच्यासाठी आहे. शेतकऱ्याने बैलाला वैरण टाकले, टाकणारा कोण, शेतकरी. करता टाकण्याची क्रिया बैलावरही घडायली, वैरणवरही घडायली. वाक्यात दोन कर्म, टाकले क्रियापद द्विकर्मक क्रियापद. मग प्रत्यक्ष कर्म कोणतं आहे, प्रत्यक्ष कर्म वैरण आहे, काय टाकले, वैरण. आणि अप्रत्यक्ष कर्म बैलाला. त्यानंतर गुरुजींनी विद्यार्थ्यांना नकाशा दाखवला, दाखवणारे कोण, गुरुजी. दाखवण्याची क्रिया विद्यार्थ्यावरही घडायली, नकाशावरही घडायली.
मग विद्यार्थ्यांना अप्रत्यक्ष कर्म, नकाशा प्रत्यक्ष कर्म, पाहुण्याने स्पर्धकांना बक्षिसे वाटली, प्रत्यक्ष कर्म सांगा. बक्षिसे अप्रत्यक्ष कर्म स्पर्धकांना, दोन कर्म आली म्हणून वाटली क्रियापद द्विकर्मक क्रियापद. सुरेखाने सर्वांना गाणे ऐकवले, ऐकवणारी सुरेखा, ऐकवण्याची क्रिया सर्वांवरही घडायली आणि गाण्यावरही घडायली. गाणे प्रत्यक्ष कर्म आणि सर्वांना अप्रत्यक्ष कर्म. गुरुजी मुलांना मराठी शिकविता, शिकवणारे गुरुजी, गुरुजी करता, शिकवण्याची क्रिया मुलावरही घडायली मराठीवरही घडायली. मराठी प्रत्यक्ष कर्म आणि मुलांना अप्रत्यक्ष कर्म. आलं लक्षात. आता पहा इथं एक टीप आहे महत्वाची आहे, पहा काही अपवाद आहेत उदाहरण. मग मी तर तुम्हाला सांगितलं की अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक असते, प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक असते. मग याला काय अपवाद आहेत, 2-3 उदाहरणं आणि ते परीक्षेमध्ये सुद्धा येऊन गेलेले आहेत. मग कसं पहा, मधुने शंकरावर अभिषेक केला. आता केला हे क्रियापद द्विकर्मक क्रियापद आहे आणि परीक्षेला सुद्धा पडलेला प्रश्न होता बघा. करणारा कोण आहे? मधु. मधु कोण आहे? करता आहे. करण्याची क्रिया शंकरावरही घडायली आणि अभिषेकावरही घडायली. आता शंकरावर म्हणजे शंकराला म्हणायला पाहिजे तुम्ही, तर काला शंकराला, बरोबर आहे. मग आता हे कोणतं कर्म आहे? अप्रत्यक्ष. अभिषेक कोणतं? प्रत्यक्ष. मग असं हे उदाहरण पाहायला मिळतंय. मग तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. इथे शब्दयोगी अव्ययाचा वापरही झालेला आहे आणि तुम्हाला वाटते की बाबा हे वस्तुवाचक दिसायला काय की आता शंकर म्हणजे व्यक्तिवाचक म्हणून घ्या. कसं घेता? व्यक्तिवाचक. आलं का लक्षात. त्यानंतर बाईने कवितांना चाली लावल्या, बाईने कवितांना चाली लावल्या. कवितांना म्हणजे कविता नावाच्या मुलीला नाही, कविता म्हणजे पद्य, पद्यरचना, बरोबर आहे. मग लावणाऱ्या कोण? बाई. बाई करता, लावण्याची क्रिया कवितावरही घडायली आणि चालीवरही घडायली. मग आता इथं हे वस्तुवाचक दिसायले की कवितांना, बरोबर आहे. मग त्याला चतुर्थीचा प्रत्यय लागला आणि चाली आहे, बरोबर आहे, याची व्यक्ती प्रथम आहे. पण हे कसं दिसायला? हे वस्तुवाचक आहे आणि हे कसं आहे? व्यक्तिवाचक पाहिजे होतं. हे वस्तुवाचक दिसायला ना, मग तरी हे कोणतं क्रियापद लावल्या? द्विकर्मक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आजी देवाला फुले वाहते, वाहणारी कोणती कोण आहे? आजी. आजी हे करता, वाहण्याची क्रिया देवावरही घडायली फुलावरही घडायली. मग देवाला याची विभक्ती कोणती? संप्रदाय निश्चित होते. फुले प्रथम. आता एक लक्षात घ्या, इथं कन्फ्युजन कसं होईल तुम्हाला? वाहते, वाह धातू मी तुम्हाला सांगलं की गतिवाचक धातू अकर्मक असतात, परंतु इथं द्विकर्मक क्रियापद बनलं त्याच्यापासून. कोणतं? द्विकर्मक. हे अपवाद लक्षात घ्या. इथं देवाला हे प्रत्यक्ष कर्मन, फुले हे सॉरी देवाला हे अप्रत्यक्ष कर्मन, फुले हे प्रत्यक्ष कर्मन, वाहते हे क्रियापद द्विकर्मक क्रियापद आहे. त्यानंतर आता पहा टिप, टिप टिप लक्ष द्या. द्विकर्मक क्रियापद असणारे वाक्य जर भूतकाळी असेल, कसं असेल? भूतकाळी, तर तो कर्मणी प्रयोग असतो 100%. आता पहा इथं भूतकाळी दिसणारे वाक्य दिसेल का तुम्हाला? गुरुजीने विद्यार्थ्यांना नकाशा दाखवला, हे कर्मणी प्रयोग आहे. याच्यामध्ये वाटली कर्मणी प्रयोग. आता हे शिकवतात, हे नाही कर्मणी प्रयोग, कारण की इथं क्रियापद कसं आहे? वर्तमान काळी. मग क्रियापद जर द्विकर्मक क्रियापद असणाऱ्या वाक्यातला जर क्रियापद वर्तमान काळी असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. क्रियापद वर्तमान काळी कर्तरी प्रयोग, क्रियापद भूतकाळी. मग द्विकर्मक क्रियापद असणाऱ्या वाक्यामध्ये क्रियापद वर्तमान काळी कर्तरी प्रयोग, द्विकर्मक क्रियापद असणाऱ्या वाक्यामध्ये क्रियापद भूतकाळी. आता एक लक्षात घ्या, कर्मणी प्रयोग कशावरून ठरत असतो? कर्माच्या लिंगवचनावरनुसार. कर्माचं लिंगवचन बदललं की कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदललं की कर्मणी प्रयोग. मग आता इथं द्विकर्मक क्रियापद असणाऱ्या वाक्यात मग कोण्या कर्मावरून ठरवायचं? प्रत्यक्ष कर्म, त्याला महत्व द्यायचं. कोणाला? प्रत्यक्ष कर्माचं लिंग वचन बदलून पाहिजे. क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग, आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर मग कर्तरी प्रयोग. मग आता पहा इकडे लक्ष द्या, इथंच उदाहरण होतं. आईने मुलीला लाडू दिला. आता दिला हे क्रियापद कसं आहे? भूतकाळी आहे की नाही? हे क्रियापद कसं आहे? भूतकाळी आहे. म्हणजे हा प्रयोग कुठला असेल? 100% कर्मणी असेल ना. मग कर्म प्रत्यक्ष कर्म हे लाडू. आता लाडू दिला, एकच दिला, 2 घ्या ना. आईने मुलीला लाडू दिले, लाडूचं अनेक वचन लाडूच आहे ना. लाडू दिले, एक हातावर दिला, एक पाठीत दिला, दिले. आईने मुलीला 2, आईने मुलीला लाडू दिले. क्रियापद बदलले की नाही? बरं, लाडू तो लाडू, लाडूच्या ऐवजी काय करा? एखादा स्त्रीलिंगी ठेवा शब्द कुठला तरी. काय ठेवता? पपई. पपई दिली आणि पपया दिल्या. बदल व्हायला ना, क्रियापदाच्या मूळ रूपात बदल व्हायला, म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. बाबाने मुलीला लाडू दिला, त्यांनी मुलीला लाडू दिला, बदल व्हायला कर्त्यानुसार नाही, म्हणजे कर्तरी नाही कर्मणी. म्हणजे क्रियापदाचं रूप जर भूतकाळी असेल, असं गजरा दिला आणि गजरे
दिले, म्हणजे 100% कर्मणी प्रयोग असतो. आणि क्रियापद जर वर्तमान काळी असेल, कुठे आहे वर्तमान काळी, क्रियापद जर वर्तमान काळी असेल तर मग प्रयोग कुठला होतो? मग प्रयोग कुठला होतो? कर्तारी प्रयोग होतो. पहा, हा इथे आहे ना, गुरुजी मुलांना मराठी शिकवितात आणि बाई मुलांना मराठी शिकवतात. शिकवितात, शिकवतात. कर्त्यानुसार काय व्हायला? बदल व्हायला. कर्त्याचं लिंग बदलले, क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग. बरोबर आहे. कर्मानुसार तिथे बदल होत नाही. कळालं? त्यानंतर पुढे काही प्रश्न आहेत पहा. सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले. राज्यसेवा 2017 या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. उभयविध क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, द्विकर्मक क्रियापद. कोणतं क्रियापद आहे? द्विकर्मक आहे का? हो, द्विकर्मक क्रियापद. कुठलं क्रियापद आहे? द्विकर्मक क्रियापद. आता कोणते? हे विद्यार्थ्यांना एक कर्म आहे आणि सूर्यनमस्कार एक कर्म आहे म्हणून शिकवले एक क्रियापद द्विकर्मक क्रियापद. पुढे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. एसटीए 2015 या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. हा, काय असेल उत्तर? द्विकर्मक क्रियापद. दोन कर्म आले की द्विकर्मक. सोपं आहे. त्यानंतर पुढे सगळे तेच होतं. तिने भिकाऱ्याला पैसा दिला हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात दिलं? एसटीए 2012 द्विकर्मक क्रियापद. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. द्विकर्मक क्रियापद पर्याय क्रमांक 3. चला पुढे. आईने मुलीला लाडू दिला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. असिस्टंट 2015 आक्रमक क्रियापद, उभयविध क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, विधानपूरक क्रियापद. उत्तर द्विकर्मक क्रियापद हे आपलं उत्तर असेल. क्रियापदाचा प्रकार ओळखा. मधुनी शंकरावर अभिषेक केला. बघा मी म्हणलो तुम्हाला अपवाद. पहा, यवतमाळ तलाठी 2012 संयुक्त 1997 ला पडलेला प्रश्न आहे. मग आता पहा, द्विकर्मक पहिला आहे आक्रमक क्रियापद, उभयविध क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद. उत्तर काय असेल सांगा? तर 3 नंबर द्विकर्मक क्रियापद. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता हा जो काही प्रश्न आहे ना, हा गट ब 2022 ला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर 2022 चा, म्हणजे 22 चा पेपर 23 ला झाला. बरोबर आहे. मग आता 1 ऑक्टोबर 2023 ला पेपर झालेला आहे हा. मग आता पहा, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले. मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले. मग आता उभयविध क्रियापद, शक्य क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, प्रयोजक क्रियापद. त्याचं कन्फ्युजन करतो. पहा, आता मुलांनी चावऱ्या कुत्र्यांना खडे मारले. मग आता मारणारे कोण आहे? तो मारणारे कोण आहेत? मुले आहेत. बघा, हे मारले क्रियापद, मारणारे मुलांनी, मुले. हे करताय मारण्याची क्रिया कुत्र्यावरही घडायली, खड्यावरही घडायली. मग खडे हे कोणतं कर्म आहे? प्रत्यक्ष कर्म. आणि कुत्र्याला हे कोणतं कर्म आहे? अप्रत्यक्ष कर्म. म्हणून मारले क्रियापद कसं आहे? द्विकर्मक क्रियापद. याचं उत्तर आहे 2 द्विकर्मक क्रियापद. याला लक्षात. हे चावऱ्या काय आहे? मग विशेषण आहे. हा, ते विशेषण. गुरुजींनी मला प्रश्न विचारले, तिने गरिबांना पैसे दिले या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारची आहे? हा जो काही प्रश्न आहे ना, डिपार्टमेंट PSI 2021 मागच्या वेळेसचा प्रश्न आहे हा. पहा, गुरुजींनी मला प्रश्न विचारले, तिने गरिबांना पैसे दिले या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहेत? द्विकर्मक. बरोबर आहे. इकडे पहा, गुरुजींनी मला प्रश्न विचारले. विचारणारे कोण आहेत? गुरुजी. गुरुजी करताय. विचारण्याची क्रिया माझ्यावर घडायली, म्हणजे हे काय? कर्म. कोणतं कर्म आहे? अप्रत्यक्ष कर्म. हे अप्रत्यक्ष कर्म. आणि हे प्रश्न कोणतं कर्म आहे? प्रत्यक्ष कर्म. बरोबर आहे. मग आता तिने गरिबांना पैसे दिले. देणारी ती आहे, ती हे करताय. गरिबांना हे काय? अप्रत्यक्ष कर्म. आणि पैसे कोणतं कर्म झालं? प्रत्यक्ष कर्म झालं. म्हणून आपलं उत्तर काय? द्विकर्मक क्रियापद. आलं लक्षात? त्यानंतर आता इथपर्यंत काय अडचण आहे का? द्विकर्मक क्रियापदामध्ये काय अडचण आहे? मग काय अडचण असेल तर आपण थांबू. धन्यवाद.